ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील गावकऱ्यांना आता गृहकर्ज देखील घेता येणार आहे। सरकारची नेमकी ही पॉलिसी काय आहे समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। केंद्र सरकारने गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी मालकी हक्काची महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजना सुरू केली आहे। या योजनेचा उद्दिष्ट ड्रोनच्या माध्यमातून जमिनीचे सर्वेक्षण करणे आणि GIS तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या जमिनीचे सीमांकन करणे हा आहे। जमिनीचा मालकी हक्क सुनिश्चित केल्याने जमिनीवरून होणारे वाद कमी होण्याची या योजनेमुळे शक्यता आहे। तसेच गाव पातळीवरील विकास कामांचे नियोजन करणे देखील आता सोपे होणार आहे। या योजनेअंतर्गत जमीन मालकांना मालकी हक्क कार्ड देण्यात येईल। त्यामुळे या कार्डच्या मदतीने बँकेकडून नागरिकांना कर्ज घेणे सोपे होणार आहे। पण या कार्डमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या जमिनीशी संबंधित सर्व माहिती डिजिटल पद्धतीने साठवली जाईल। या योजनेमुळे गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर हक्क मिळवून देणे हा मूळ उद्देश आहे। प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर गावकऱ्यांना जमिनीवर गृहकर्ज देखील घेता येईल। केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सहज मिळेल। त्यामुळे गाव स्वयंपूर्ण होतील। केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।